पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस. भगवा उपाळणं घेतलेलं त्यांचं स्टेटस सध्या चांगलंच गाजतंय. त्यानिमित्तानं पुण्यामध्ये ऑपरेशन टायगरची ही चर्चा रंगली. पण मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे असं सांगत धंगेकरांनी तुर्तास तरी या चर्चांना ब्रेक लावलाय. धंगेकरांच्या गळ्यात भगवं उपरणं. पुण्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण. सध्या तरी काँग्रेसमध्ये मात्र कार्यकर्त्यांशी बोलणार. धंगेकरांची नरोबा कुंजरोबाची भूमिका. गेल्या विधानसभेत कसबा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर सध्या मात्र काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून वैयक्तिक कामासाठी भेटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ते काँग्रेस सोडणारच अशा चर्चांना उधाण आलंय. त्या स्टेटसमध्ये त्यांच्या गळ्यात भगवं कापड असून त्यांनी स्टेटससाठी सूचक गाणं निवडलेलं आहे. धंगेकरांनी मात्र मी आजही काँग्रेसमध्येच आहे असं स्पष्ट केलंय. काँग्रेस पक्षातच राहा. काँग्रेस पक्षात पण म्हणताना हळू गावलो काँग्रेस पक्षात आहे. उदय सामंत यांनी जी ऑफर तुम्हाला दिलेली आहे त्याचं त्यांचा तो मोठेपणा आहे. कारण ते शेवटी त्यांना वाटलं असेल की माझे जुने मित्र आहेत, काही नवीन आमचे संबंध असेल त्यांना वाटलं असेल. तर त्यांचं काय त्यांना वाटण्यात मित्र आहे त्यांना वाटलं असेल. असे माझे सगळ्यात पक्षात मित्र आहेत. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक निवडणुकीत माझे एक एक मित्र तुम्हाला कळतात. तर आज नवीन एक मित्र कळला तुम्हाला. रवींद्र धंगेकर यांचं हे स्टेटस समोर येताच शिवसेनेचे मंत्री आणि ऑपरेशन टायगरचे संयोजक उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. तर भगवं उपरणं ही संपूर्ण देशाची अस्मिता असल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या चर्चांना फेटाळलंय. रवींद्र धंगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला असं मी बघितलं. त्याच्यावर मी असं सांगितलंय कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल. आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलंय की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. रवींद्र धंगेकर जी काँग्रेसचे नेते आहेत. मागच्या काळात लगातार 3 निवडणुका ते लढले आहेत आणि या पक्षांतराच्या संदर्भात त्यांच्या चर्चेसंदर्भात त्यांनी सांगितलं की मी व्यक्तिगत कामानिमित्त शिंदेंना भेटायला गेलो होतो. इथं पण त्यांनी स्टेटसवर भगवा जो लावलाय तो भगवा ही महाराष्ट्र धर्माची ओळख आहे. मी नाराज नाही असं धंगेकरांनी स्पष्ट केलंय. तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी त्यांनी कबूल केली आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सांगू त्यांना समजून की खचून जाऊ नका, लढायचंय, लढलंच पाहिजे. त्रास होतो शेवटी. पद नसेल किंवा काय नसेल कार्यकर्त्यांना बी स्वतःला त्यांच्या भविष्याचा राजकीयाचा विषय असो जो तो आपल्याला लढावं लागतं. आणि त्यामुळे त्यांचाही मनाचा विचार करून आता बघू आता काय करता येईल. कार्यकर्त्यांशी मंगळवारी, आता उद्या नाही बोलणार पण मंगळवारी मी सांगायशी बोलणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून दमदार नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे पराभवाचा धक्का बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता दिसून येते. पद नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगत धंगेकरांनी पार्श्वभूमी तयार केली आहे. आता त्यांच्या गळ्यात शिवसेनेचं उपरणं येतं की काँग्रेसच राहतं हे येत्या काही काळात दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.